येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलो. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या इथून निघालोय. आता प्रदक्षिणासाठी चाललोय आपण. बघा हा रूट आहे, हा मंदिर आहे इथे. इथून असं आपण समुद्राच्या दिशेने चाललोय. हो चाललं असा बीच बघा, समुद्र किनारा बघा कसा एकदम. पब्लिक कमी दिसते. हे बघा येतात, खूप भारी वाटते पब्लिक. आज सोमवार आहे पण आज आहे पब्लिक थोडी येते. आता सकाळचे काय रे, माझा घड्याळ उलटा सुलटा चालते काय? अरे मी घड्याळच उलटा घातलाय. 9:30 झालेत. बघा घड्याळ उलटा घातलाय मी. अरे मी घड्याळ उलटा घातलाय. मी बोललो 3:45 झाले का काय? बघ प्रदक्षिणा सुरू झाली. इथून जायचं असं. तो व्ह्यू पॉईंट तुम्हाला दाखवतो थांबा. खूप भारी वाटतो तो व्ह्यू पॉईंट. पॉईंट हा बघा व्ह्यू पॉईंट. बापरे, कोण बुलेट मध्ये आलाय? बोलो हा आलाय. फोटो कसं वाटतंय. इथून देवाची पालखी इथून जाते अशी. इथून जाते बहुतेक तिथून येते अशी. जुन्या पायऱ्या साईडला, जुन्या पायऱ्या. आम्ही आता या पॉईंटला जातोय. देवाची पूर्ण ती प्रदक्षिणा, समुद्र किनारा वाटतोय. इथून मग कसं दिसतोय हो का साईडला. हे बघा, या ठिकाणी अचानक समुद्राच्या मोठ्या लाटा निर्माण होतात. लोकांना सेल्फी काढू नये तरी सांगतात, ते लोक फोटो काढणारच. किती काय करा, साल्टी गेली तर चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे असं लोकांचं आहे. यश, आपल्याला राईट साईडला जायचं. खूप डेंजर आहे. जरा सांभाळून या, स्लिपरी पण असते. हा ही प्रदक्षिणा अशी जायची. हा पुढून जायचं. तर खूप अजून भारी वाटतं एकदम. कसं वाटतं शुभम? खूप क्लास ना. हा बघा, इथून आता आपण प्रदक्षिणा कंप्लीट करत आलो ना की इथे बीच आहे, समुद्र किनारा आहे. जास्त मोठं नाही आहे प्रदक्षिणा, छोटीच आहे अशी काय. आणि हे निसर्गाने तयार झालेलं आहे सगळं एकदम. म्हणजे असं वाटतं तसं एकदम खूप हार्ड आहे. खूप भारी वाटतं एकदम. किती भारी बनलं आहे सगळं. या साईडला बघा, हे बघा इथे दोघं तिकडे गेलेत. तर मित्रांनो, फायनली प्रदक्षिणा कंप्लीट झाली. आता इथून या साईडला मंदिरच आहे. लोक थंडा वगैरे प्यायला थांबलेत. लिंबू सरबत पितो. जांभूळ सरबत, सोडा, बापरे, जांभूळ सरबत, लिंबू सरबत सगळं आहे. कोकम 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 भाई. सरबत को सोडा, सोडा 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 भाई. कोकम ना, सोडा सोडा पितो. डेंजर होता भाई. मजा आली काका. काका तुमचं नाव काय आहे? नाना अंजरकर. नाना अंजरकर. बीचवरती
बघा काकांचं इथेच पहिलंच दुकान आहे सोड्याचं. सगळ्यांनी इथे सोडा पियाला या, मस्त आहे. सरबत आहे, जांभूळ सोडा, जांभूळ करवंद सगळं सगळं आहे. कालाखट्टा खूप छान देतात बनवण्या. बघा इथून प्रदक्षिणा जिथे कंप्लीट होते ना तिथे त्यांचं शॉप आहे. मंदिरचं दर्शन वगैरे झालं सगळं, प्रदक्षिणा पण झाली. आम्ही निघणार दिव्यागरला जायला. सुवर्ण गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना तिकडे, बाप्पा सोन्याचं आहे, तिथे जायचं आम्हाला. डायरेक्ट आता प्रसाद घेऊन निघू, तिकडेच भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही तिकडे चाललो आहे, गावात चाललो आहे त्या बाबांच्या इथे. आपला बाळाचा मित्र आहे जयेश, त्यांच्या घरी राहिलो आम्ही. खूप छान आम्हाला हे मस्त, आम्हाला खूप भारी वाटलं ना रे यश. असं वाटतं की आम्ही कोणाच्या हक्काच्या घरी राहिलो आहे. आमचं स्वतःचं एकदम भारी स्वतःचं घर असल्यासारखं एकदम. आता ते आई भेटल्या इथे मंदिरात गेल्यात. बाबांना बाय बाय करून आम्ही निघणार आहोत. आमच्या बॅगा वगैरे घ्यायच्यात आणि आमचा इथून नेक्स्ट स्टॉप असणार आहे दिव्यागर. दिव्यागरचा गणपती बाप्पा, सुवर्ण गणपती बाप्पा खूप भारी आहे इथे. आम्हाला त्या घरात जेव्हा झोपलो तेव्हा असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी एकदम आपल्या घरातच झोपलो, एकदम छान. सकाळी सकाळी बाबांनी आम्हाला कांदेपोहे बनवले आणि चहा वगैरे एकदम, नाश्ता एकदम खतरनाक. गर्दी वाढत चालली आहे, पब्लिक येत चाललं आहे. आज पण सुट्टी आहे ना लोकांना. पण आता संपले आमची कोकणची ट्रिप एंड ऑफ मोमेंटला आहे. यस काय फील आहे? ट्रिप संपत आले. कुठे चाललोय आपण? कुठे चालला? कुठे चालला? अरे कुठल्या घरी? अरे कमान सोडली. पुढे नाही. अरे कमान येते होतो आपण आणि आम्ही इथे आलो ना, आम्हाला काय संपलंच नाही प्रॉपर. सापडला आम्हाला वाटला काय आम्ही हरवलोय. या गावातून जायचं आता, या गावातून जायचं. हे गोकुळ लिहिलंय, गोकुळ होमस्टे. गोकुळ दूध नाही, होमस्टे. तुम्हाला त्यांचं घर दाखवतो त्यामध्ये. आपण गावात जाऊ ना, खूप भारी घर आहे. गाव पण खूप छान आहे. राईट 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 राईट. आवाज करायला लागली गाडी. हा बघा, हा इकडचं घर आहे. हा घर आहे. बाबा आहेत आतमध्ये. डाकू लोक आले. तर आम्ही आमचा बॅग पॅक करतो आणि निघतो पुढच्या प्रवासाला. ओके बाय बाय. तर आम्ही सगळं पॅक वगैरे झालं आहे सगळं. हे पण रेडी आहेत. हे बघा हे बाबा आमचे, यांनी खूप आमचा नाश्ता बिष्टा एकदम खतरनाक, एकदम घरासारखं वाटलं. असं हे नाही की बाबा ब्लॉगमध्ये टाकणार मी तुम्हाला. निघतो आता आम्ही. चला बाय बाय, काळजी घ्या. फायनली निघालो आहे बाबांच्या इथून. सरळ बोलले ते इथून जायला. का ते बोलले पहिलं बाप्पाचं मंदिर नाही, तुम्हाला श्रीवर्धन पहिलं लागेल, मग दिव्यागरचं गणपती मंदिर. तर बघू आता आम्ही तिकडे गेलो की डायरेक्ट तुम्हाला भेटू. ओके बाय. तर आम्ही श्रीवर्धनमध्ये पोचलो आहे. श्रीवर्धन मार्केट आहे बहुतेक, आहे ना? मार्केट आहे. मार्केट आहे, श्रीवर्धन मार्केट. श्रीवर्धनला कुठे जायचं आहे आपल्याला? आता श्रीवर्धन फिरू, थोडा एक्सप्लोर करू, मग दिव्यागरला जाऊ. श्रीवर्धन आम्ही थोडंसं फिरू, एक्सप्लोर करू आणि कुठे श्रीवर्धन बीचवरती वगैरे जाऊ. त्याच्यानंतर मग आम्ही दिव्यागरला जाऊ बाप्पाच्या इथे. तर मित्रांनो इथे श्रीवर्धन बीच आहे पुढे समोर आणि आम्ही आता पोचलो श्रीवर्धनला. आणि मी ते जाईल. तर मित्रांनो नेहमीसारखा बीचवर आलो आहे आणि काय नाही यात सगळ्यात जास्त आमच्यामध्ये फोटो काढणारा व्यक्तिमत्व इकडे शुभम दादा. शुभम दादाला बघून हा बाळा भडकटतो आणि नंतर मग हा भाई लास्टला यश.
माझे असे कमीच असतात फोटो. आणि सगळं पहिलं हा एक ते होता, दोनच. एक ते दोनच. तिकडे गाव दिसतोय तिकडे एक. आणि बीचला काय आहे, फिरणार का काय, येऊन फिरायचं, फोटो काढायचं, फिरायचं, फोटो काढायचं, निघून जायचं बस. अजून 2-3 स्पॉटला पण जाणार आहोत आम्ही. आज लास्टचा दिवस आहे. यशला भरून आले. यश कसं वाटते? यश अपसेट झालाय. सगळ्यात जास्त एक्साइटमेंट हाच होता. या भाईनी जशी आम्ही ट्रिप रिव्हील केली तेव्हापासून हा कमीत कमी 6 ते 7 हजाराची ड्रेसिंग खरेदी केली होती त्याने. पण काय आता संपले. या भाईनी प्लॅन केलंय, पण याचा अंदाधुंदी प्लॅन असतो सगळा. सर मेल प्री प्लॅन काय नसतो. ठरवलेलं आहे 1 आठवड्या आधी. हा, 1 आठवड्या आधी फक्त प्लॅन फिक्स झालेला. प्लॅन जास्त नव्हता झालेला, अचानक मध्ये भयानक ठरवलेला आणि निघालो. हे आपण इथे बसूया, थोडासा रिलॅक्स होऊया. हा हा बाबा, मग आता फिरून काय करणार आहे? काय नुसतं हेच करायचंय? उन्हामध्ये काय करशील तू फिरून? तर आम्ही आता इथून बीचवरून निघालोय. हे मोठा सोमताई देवीचं मंदिर आहे, तिथे जायचं. तिथून दिव्यागरला जाऊ बाप्पाच्या इथे. खूप गर्दी आहे बीचवरती. ती पब्लिक सुट्ट्या भेटल्या तर बीचवरती झोड टाकले पब्लिकनी. ओके, देवीच्या मंदिराजवळ भेटूया आपण. मंदिराजवळ आलं आता आपण फायनली. हा बघा, हाच मंदिर आहे साईडला, सुवर्ण गणेश मंदिर आहे. बघा तिथे नाव दिसतं. हा इथे मंदिर आहे. हा बघा, हा मंदिर इथे आहे. गाड्या इथे लावल्यात आम्ही पार्किंगला. हे लय लफडा आहे मित्रांनो. हे बांधायला ना लय लफडा होतो, त्यामुळे आम्ही काहीच घेतलेलं नाही. काही फक्त प्रसाद घेतला, बाकी काय आम्ही शॉपिंगच नाही केली आहे. हा मंदिर आहे. रेडी सगळा जॅकेट ठेवलेत तिथे. बघा, हे तुम्हाला झूम करून दाखवतो. इथून फ्रंटला झूम नाही होत ना, तर हे तिथे सगळे ठेवलेत. आणि हे बघा इथे आम्ही असेच भगवान भरोसे ठेवून जातो बॅगा. राहिल्या तर आपले, नाही तर गेल्या. कोण काय घेत नाही. 3 दिवस झाले आम्ही असेच ठेवतोय. काय रे बाळा, कुठे जाय तिथे आपण बॅगा असेच ठेवून जातो ना. कोकणची माणसं साधी भोळी. आम्हाला एक्सपिरियन्स खूप छान होता. मला कोकणातला एक्सपिरियन्स सुद्धा कसा होता? मजा आली. मजा आली. नवीन जागा एक्सप्लोर केल्या. ऍक्च्युली परत जावं इकडून. घरी जायचं मन नाही करत आहे, पण काय जा ना, करणार? तुम्ही जा ना, मला काय घेऊन चाललं. या भाईला सुट्टी, आणि या भाईचा उद्या बड्डे आहे. सॉरी परवा बड्डे आहे. त्यामुळे तो बोलते की मी 5-6 दिवस तरी सुट्टी टाकली आहे, तर तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही जावा बोलतो. आम्ही ते शॉपिंग विपिंग नाही केली, कारण की तेव्हाला जागाच नाहीत. तिकीट आता आराम करायचा आहे, झोपायचा तर झोपू शकतो, जेवायचं तर जेवू शकतो. एन्जॉय. आता आमचे काही जास्त स्पॉट राहिलेले नाहीत. आम्हाला इथून डायरेक्ट घरी निघायचं आहे. इथूनच घरी निघायचं ना आपल्याला. ओके, इथून आम्ही कोकण ट्रिप आमची एंड करू. ते चढू नको का. परत आम्ही जाणार करणार प्लॅन. कुठे रे? ते आम्ही सांगू नाही शकत. असंच असणार आहे, पुलिगत स्कॅम. मित्रांनो, ही बॅग आहे ना, इरिटेट झालाय बॅगेनी. खूप आहे ना, वैताग आलाय. पण या कॅमेरा जो आहे ना, तो त्याच्यासाठी कॅरी करायला लागतो. पॉवर बँक आहे, मोबाईल आहे, सगळं त्याच्यात राहतं. तर मित्रांनो, हे बघा आपल्याला दीदी भेटली आहे. काय दे बोलते? आगे घे. काय नाही करायचं त्याला. आमचा शूटिंग करते ती. हाय, आम्ही दिसतोय तुला? गेटच काढला. दाखव दाखव दाखव. नाही, ते आपलं नाही. हू होईल त्याला. हू कॅमेरा मागते, लफडा होऊन जाईल. बाबा, त्या दादाचा कॅमेरा आहे. तो दादा आहे ना तिथे बसलाय, तो तिथे त्या दादाचा कॅमेरा. आम्ही ते जेवायला थांबलोय. व्हेज नॉनव्हेज. आज सोमवार आहे, नॉनव्हेज वगैरे कोण नाही, सगळे व्हेजच खाणार आहेत. वन साइड आहे. किती क्यूट आहे, गोड आहे बघा. मी व्हेजिटेरियन. जिगी 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 जिगी. तुझं नाव सांग मला. बाय. तुझं नाव सांग. नाव काय तुझं? तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. नाव काय? मध्ये ना तुझं नाव सांग. खराब झाली आहे. नाव काय तुझं? आम्ही जेवतो आणि डायरेक्ट बीचवर भेटतो. तर आम्ही इथून जेवून निघतोय. मस्त होतं. स्वामी समर्थ खानावळ. छान जेवण होता, घरगुती जेवण होता. सेट बघा, सेट
सेट आत या ट्रॅफिक जाम झाले. बीचवर जायचंय. बीच सहलीला जायचं सहलीला. हा बघा पानगावळा, दोनगावळा डोम, असं नारळाची झाडं, सुपारी झाडं, खूप छान वाटतं वातावरण. 17 घालून बीचवर जाणारा पहिला माणूस आहे. आता आमच्याकडे ना काही स्पॉट उरलेले नाहीत. गड्यातील वाजलेत 5 वाजले तर आम्ही या बीचवर टाईमपास करू, व्हिडिओज काढू आणि मग घराकडे प्रस्थान. तर आता बघा मागाशी शुभमची ड्रेसिंग काय होती आणि खास बीचवरती आलाय म्हणून भाईची ड्रेसिंग तर बघा. फक्त खाली शूज बघा, शूज वन साइड आहेत. हा बघा याने गॉगल नवीन काढलाय. पण बाबा तर बघा आणि भावाला इज्जत आहे. भावाने कुठे रूमवर कपडे नाही चेंज केले, भावाने इथंच कपडे चेंज केले. पुन्हा बीचवरती आम्ही खास पाहुणे आले ते बघा पोहायला. सगळे आखी गँग आली आहे. 1 2 3 ते बघा तिकडे 2 आहेत. फुल वन साईड आले. कुठून आले काय माहिती, झाडाझुडपातून निघून आले, तिथे पोहायला आले सगळे. तर मित्रांनो निरोपाची वेळ आली आता. श्रीवर्धनमध्ये बीचवरती आहोत आम्ही आणि झाला 5 वाजायला आले. तर इथून डायरेक्ट घरी जाणार आम्ही. कोकणात निरोपाची वेळ झाली तर आम्ही नेक्स्ट टाईम परत येणार. आमचे फंटर आहेत ते आलेले नाहीत. भरपूर सारे फंटर आहेत. ते कुठे असेल समजेल तुम्हाला. त्याला 3 दिवस कसे गेले समजला पण नाही. मजा भरपूर केली. 3 दिवस कसे गेले, 3 दिवस कसे गेले समजले का? 3 दिवस गेले, समजले नाही. 2 सुट्ट्या आहेत अजून माझ्या बाकीचं. 3 दिवस कसे गेले समजले नाही. मजा आली, खूप मजा आली. बाकीचे फंटर पण जेव्हा येतील तेव्हा आम्ही परत कोकणाची ट्रिप करू. तेव्हा ती लांबची असेल, जास्त दिवस सुट्टीची असेल. आता वेळ आली निरोप कोकणाची. कोकण समाप्त. कोकणची ट्रिप आज समाप्त झालेली आहे. इथे लास्ट स्पॉट भाई आता त्या चिंबोऱ्या फक्त मेमरीज, खूप साऱ्या मेमरीज घेऊन चाललोय. आम्हाला खूप मजा पण आली. जो रात्री रोड होता त्यामध्ये फुल मजा आली. यश दादा घाबरले ना थोडासा, पण पुन्हा येऊ, लवकर येऊ कोकण दौऱ्याला. बोल. तर मित्रांनो इथेच आम्ही आमचा हा ब्लॉग संपवतोय. 3 दिवस कसे गेले कोणालाच काय कळलं नाही. फुल एक्साइटमेंटमध्ये मजा केली, मस्ती केली, एकमेकांना काय काय बोललो काय नाही. खूप मजा केली, खूप. एवढं की समजू नाही शकत. एवढ्या खूप मेमरीज आहेत. त्याच मेमरीजचा एकदम शेवटचा दिवस आहे आणि भरून आलं आहे आम्हाला. म्हणजे जावंसं वाटत तर नाही आहे, पण खूप एक्सायटेड होतो. आता शेवटचा आहे. तर जाता जाता फक्त तुम्हाला एवढंच बोलेल मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी मित्रांसोबत आहे ना कोकण दौरा करा. कोकण दौरा करा. कोकण दौरा करा. अरे पैसा येतो, पैसा जातो, काय करायचं पैसा घेऊन घरी जाऊन वरती जाऊन का आपल्याला हे नाही करायचं. फक्त काय बोलला आणि एक करा गोष्ट, आमच्या या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचे जरा फॉलोअर्स वाढवा. चला तर मित्रांनो भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आता डायरेक्ट पाचका मोजका बांधू. आता कोकण आपलो तसा. ओय महाराजा, आपलोच असा येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा.